जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। तर पाहुयात आजची सविस्तर बातमी। यावेळी प्राप्त झालेल्या सर्व तक्रार अर्जांचा विहित मुदतीत निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिले। आजच्या लोकशाही दिनात एकूण 122 तक्रार अर्ज दाखल झाले। यापैकी महसूल विभागाशी संबंधित 38 अर्ज प्राप्त झाले असून करवीर तहसील कार्यालयाकडे 5, पन्हाळा तहसील कार्यालयाकडे 11 आणि इतर महसूल कार्यालयाकडे 22 अर्जांची नोंद झाली। इतर शासकीय विभागांकडे एकूण 84 अर्ज दाखल झाले। त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सर्वाधिक 19 अर्ज प्राप्त झाले। तसेच जिल्हा परिषदेकडे 18, भूमी अभिलेख विभागाकडे 10, इचलकरंजी महानगरपालिकेकडे 8, MSCB कडे 8 आणि कोल्हापूर महानगरपालिकेकडे 7 अर्ज दाखल झाले। उर्वरित 14 अर्ज इतर विभागांकडे नोंदवण्यात आले। नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना वेळेत न्याय मिळावा यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी समन्वयाने कार्य करावे अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुक्त कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमारे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यानी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।